Good morning student, and once again welcome to the class. Now today we are started second semester and semester मधला आपला chapter number 7 start करायचा आपल्याला. So chapter number 7 The Unbreakable Mary Kom. तर chapter number 7 चे नाव आहे The Unbreakable Mary Kom हे आहे. आणि हा जो लेसन आहे, हा जो चॅप्टर आहे तो स्पोर्ट्स मीन्स खेळ या लेसनचा काय आहे, थीम आहे स्पोर्ट. तर वॉर्मअप, लुक ॲट द पिक्चर ऑफ दिस इंडियन ऑलिम्पिक मेडल विनर, मॅच द पिक्चर्स विथ द नेम्स. तर इथं बघा, इथं काही इंडियन ऑलिम्पिक्स मेडल विनरचे नावं दिलेले आहे आणि पिक्चर दिलेले आहे. तर आपल्याला त्या पिक्चर बघायचं आहे आणि तिथे बॉक्स दिलेला आहे, तिथे आपल्याला नंबर टाकायचा आहे की हे कोणत्या मेडल विनरचं पिक्चर आहे. तिथे आपल्याला काय करायचं आहे, नंबर टाकायचा आहे. आता फर्स्ट जे पिक्चर आहे ते आहे गगन नारंग. गगन नारंग हे शूटर आहे एक, तर इथे 3rd नंबर द्यायचा. 2nd नंबर आहे विजेंद्र सिंग. कोण आहे 2nd नंबरचं पिक्चर कोणाचं आहे, विजेंदर सिंग. आणि हे जे विजेंदर सिंग हे जे आहे ते एक काय आहे, बॉक्सर आहे. नंतर आहे नेक्स्ट सानी, हे तुम्ही ओळखू शकता, यांना तुम्ही बघितलंच असेल. आणि यांचं जे नाव आहे ते आहे सायना नेहवाल. आणि हे काय आहे, बॅडमिंटन. हे बॅडमिंटन यामध्ये प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे 4 नंबरचं, आणि यांचं जे पिक्चर आहे आणि या ज्या आहे त्या आहे पी व्ही सिंधू असं यांचं नाव आहे. आणि हे सुद्धा बॅडमिंटनमध्ये चॅम्पियन आहे. नेक्स्ट आहे 5 नंबर. नेक्स्ट आहे सुशील कुमार. हे कोणाचं पिक्चर आहे, सुशील कुमार. आणि हे रेस्लिंग मीन्स जे वजन उचलू शकतात जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये काय पारंगत आहे. आणि लास्ट जे पिक्चर आहे ते लास्ट पिक्चर आहे साक्षी मलिक. हे सुद्धा एक रेस्लर आहे, म्हणजे वजन उचलणाऱ्या आहे. यांनी सुद्धा वजन उचलण्यामध्ये पारंगत आहे. तर हे 6 पिक्चर आहे जे इंडियन ऑलिम्पिक मेडल विनरचे हे पिक्चर आहे. आणि आपण त्याला काय केलं आहे, नंबर दिलेला आहे. हे 1st नंबरचं जे पिक्चर आहे ते आहे गगन नारंग. नेक्स्ट आहे विजेंदर सिंग. नंतर आहे सानिया नेहवाल. नंतर 4 नंबर आहे पी व्ही सिंधू. नेक्स्ट आहे सुशील कुमार अँड लास्ट आहे साक्षी मलिक. तर हे आपण काय केलेलं आहे, फिलअप केलेले आहे. नाउ I am going to start the chapter. Reading. Let us read about the life and achievement of a famous Indian Olympian Mary Kom. तर मॅरी कॉम हे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि हे खूप प्रसिद्ध अशा बॉक्सर आहे, मुष्टी योद्धा आहे. तर मॅरी कॉम हे भारतातील खूप फेमस असं ऑलिम्पियन आहे, जे भव्य असं भव्य असे कृत्य केलेले या मेरी कॉम आहे. आणि त्यांचं जे लाईफ आहे, त्यांचं जे जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये त्यांनी जे अचिव्हमेंट केले आहे, कृत्य केले आहे, याबद्दल या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. सो लुक ॲट द पॅसेज. मॅरी कॉम इज अ वेल नोन नेम इन द वर्ल्ड ऑफ बॉक्सिंग. आता बॉक्सिंग मीन्स होते मराठीत मिनिंग मुष्टी युद्ध. तर मेरी कॉम ह्या खूप सुप्रसिद्ध अशा जगातील मुष्टी योद्धा होत्या. कमिंग फ्रॉम अ हंबल बॅकग्राऊंड, शी वेंट ऑन टू विन द वुमेन्स वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप 5 times.
तर या खूप प्रसिद्ध अशा बॉक्सिंग मीन्स मुष्टियोद्धा होत्याच आणि त्यांचं जे मागचं जे बॅकग्राऊंड होतं ते अतिशय नम्र आणि विनयशील असं होतं. आणि त्यांनी वुमेन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही 5 टाइम्स जिंकलेली होती. तर त्यांनी जे बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली होती ते एक होस्ट म्हणून त्यांनी ती बॉक्सिंग चॅम्पियनशिप 5 टाइम्स जिंकलेली होती. शी इज ऑल्सो द ओनली वुमन in the world to have won a medal in each of the 6 world championship in which she participated. आणि त्या एकुलत्या एक अशा स्त्री होत्या ज्यांनी जगातील 6 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि त्यांनी मेडलसुद्धा जिंकलेलं होतं. शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन बॉक्सर टू विन अ गोल्ड मेडल इन द 2014 एशियन गेम्स इन इंचेन साऊथ कोरिया. तर त्या एक अशा त्या भारतातील पहिल्या अशा स्त्री होत्या ज्यांनी बॉक्सर होत्या म्हणजे मुष्टियोद्धा होत्या. भारतातील त्या एक प्रसिद्ध अशा मुष्टियोद्धा होत्या ज्यांनी 2014मध्ये एशियन गेम्स झालेले होते इंचेनमध्ये आणि इंचेन हे साऊथ कोरिया येथे आहे. तर इंचेनमध्ये 2014मध्ये जे एशियन गेम्स झाले होते ते एशियन गेममध्ये त्या पहिल्याच भारतीय मुष्टियोद्धा होत्या ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. मेरी कॉम वॉज बॉर्न ऑन 1 मार्च 1983 इन मणिपूर. मेरी कॉम यांचा जन्म 1 मार्च 1983 मध्ये मणिपूर या राज्यामध्ये झालेला होता. हर फादर मांगटे टानपा काम अँड मदर मांगटे अखम काम वर्क ॲज लेबरर इन ॲग्रिकल्चर फील्ड. तर मेरी कॉम यांच्या वडिलांचं नाव होतं मांगटे टानपा काम आणि त्यांच्या आईचं जे नाव होतं ते मांगटे अखम काम आणि हे दोघेसुद्धा शेतामध्ये काम करत असायचं, एक मजूर म्हणून काम करत असायचे. मॅरी कॉम अर्ली एज्युकेशन वॉज डन इन मोयरंग. तर मेरी कॉम यांचं जे आधीचं जे एज्युकेशन होतं ते मायरॉंग येथे पूर्ण झालेलं होतं. शी लॅटर मूव्ह टू इम्फाल द कॅपिटल ऑफ मणिपूर वेअर शी कम्प्लिटेड हर स्कूलिंग अँड डिड हर ग्रॅज्युएशन फ्रॉम चुरचंदनपूर कॉलेज. तर त्यांनी जे अर्ली एज्युकेशन जे होतं त्यांनी ते मोयरंग येथे पूर्ण केलेलं होतं आणि त्यानंतरचं जे एज्युकेशन त्यांनी घेतलं ते इम्फाल आणि इम्फाल हे द कॅपिटल ऑफ मणिपूरची जी राजधानी आहे इम्फाल. तर त्या इम्फालमध्ये त्यांनी पुढचं जे एज्युकेशन होतं ते घेतलेलं होतं, कंप्लीट केलेलं होतं आणि त्यांनी जे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ते चुरचंदपूर कॉलेज यामधून कंप्लीट केलेलं होतं. मॅरी ऑलवेज वॉन्टेड टू बी अ बॉक्सर. मॅरीला नेहमीच वाटायचं की आपण एक बॉक्सर व्हायचं, आपण एक मुष्टियोद्धा व्हायचं. इन ॲन इंटरव्ह्यू शी सेड दॅट हर पॅरेंट्स वॉन्टेड हर टू बी एज्युकेटेड बट शी वॉज ओनली इंटरेस्टेड इन स्पोर्ट. तर तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तिचे जे आई वडील होते तिच्या पॅरेंट्सला वाटायचं की आपण खूप चांगलं असं एज्युकेटेड होऊन खूप चांगलं असं शिक्षण घ्यायचं, परंतु तिला वाटायचं की तिचा जो इंटरेस्ट होता तो फक्त स्पोर्ट्समध्ये होता आणि तिच्या पॅरेंट्सला वाटायचं की आपली मुलगी चांगले म्हणजे चांगली शिक्षित असावी. शी वूड ऑफन बी द ओनली गर्ल प्लेईंग विथ बॉईज ऑन द फील्ड. तर त्या शेतामध्ये फक्त त्या एकटीच मुलगी होती जी बॉईजमध्ये म्हणजे मुलांबरोबर खेळत असायची. द बॉईज वूड समटाईम ट्राय टू अवॉइड प्लेईंग विथ हर. आणि अनेकदा जे मुलांसोबत त्या खेळायच्या तर अनेकदा मुलं त्यांना त्यांच्यासोबत खेळण्यासाठी टाळाटाळ करायचे, त्यांना अवॉइड करायचं की तू आमच्यासोबत खेळू नको असं ते टाळाटाळ करायचे. दे वूड टेल हर टू गो होम and complete household chores, but she would fight with them to let her join in.
ते मुलं कधी कधी म्हणजे समटाईम्स खूप वेळा त्यांना ते खेळण्यासाठी त्यांना अवॉइड करत, त्यांच्यासोबत खेळायसाठी अवॉइड करत होते. आणि ते मुलं त्यांना म्हणायचे की तू घरी जा आणि घरातील जे कामं आहे, दैनंदिन जे कामं आहे ते तू कर. परंतु त्या मुलांसोबत फाईट करायच्या आणि परत त्यांच्यासोबत जॉईन होऊन खेळत असायच्या. तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला हा पॅसेज आपण इथपर्यंत बघितला आणि या चॅप्टरचा जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. सो तुम्हाला जे इथं हार्डवर्क्स दिसत आहे ते हार्डवर्क्स तुम्हाला 2 टाइम राईट डाऊन करायचे आहे. आणि यावर आधारित काही आणखी हार्डवर्क्स आहे ज्याचा मराठीमध्ये मिनिंग दिलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला आता लिहायचं आहे. नाऊ लुक ॲट द हार्डवर्क्स. अचीवमेंट मीन्स कृत्य. बॉक्सिंग मीन्स मुष्टियुद्ध. हंबल मीन्स नम्र किंवा विनयशील. अँड ॲमेट्युअर मीन्स हौशी. अँड बॉक्सर मीन्स मुष्टियोद्धा. ऑलिम्पियन मीन्स भव्य. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला सुरुवातीला लिहायचे आहे आणि टेक्स्टबुक्समधले हार्डवर्ड्स या हार्डवर्डच्या खाली लिहायचे आहे 2 टाइम्स. ओके. सो क्वेश्चन नंबर जो बी आहे, या पॅसेजवर आधारित क्वेश्चन नंबर बी वरचे 3 क्वेश्चन येत आहे, तर ते आपल्याला या पिरियडमध्ये घ्यायचे आहे. आन्सर दिस क्वेश्चन. हु इज मॅरी कॉम. तर मॅरी कॉम या कोण होत्या? त्याचा आन्सर आहे मॅरी कॉम इज अ फेमस इंडियन वुमन बॉक्सर. तर त्या कोण होत्या? खूप प्रसिद्ध अशा भारतीय मुष्टियोद्धा होत्या. तर हे जे आन्सर आहे ते तुम्हाला 5 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम मॅरी कॉम्स पॅरेंट्स. म्हणजे मॅरी कॉम्स यांचे पॅरेंट्सचे काय करायचे, तुम्हाला नावं लिहायची आहे. तर त्यांची जे नावं आहे ते आहे बघा. हर फादर्स नेम इज मांगटे टानपा अँड मदर्स नेम इज मांगटे अखम कॉम. तर त्यांचे नावं मी राईट डाऊन करून दिले आहे. मॅरी कॉम्स फादर्स नेम इज मांगटे टानपा कॉम अँड हर मदर इज मांगटे अखम काम. तर हे मॅरी कॉम यांच्या पॅरेंट्सचे नाव आहे. आणि हा या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा तुम्हाला परत मी 1 टाइम लिहून दिल्यानंतर परत 4 टाइम राईट डाऊन करायचा आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ वूड द बॉयज रिॲक्ट व्हेन मॅरी कॉम ट्राय टू प्ले विथ देम. तर मॅरी कॉम जेव्हा त्या मुलांसोबत बॉईजसोबत जेव्हा खेळायच्या तेव्हा बॉईज त्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट करायचे, बॉईज त्यांच्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं, त्याचे आन्सरसुद्धा हे तुम्हाला या पॅसेजमध्ये शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. मी इथे टिकमार्क करून देत आहे, परंतु तुम्हीसुद्धा शोधून लिहायचं आहे. तर ते मुलं काय म्हणायचे त्यांना, दे वूड टेल हर टू गो होम. म्हणजे तू घरी जा. द बॉईज वूड समटाइम्स ट्राय टू अवॉइड प्लेइंग विथ हर. दे वूड टेल हर टू गो होम अँड कम्प्लीट हाऊसहोल्ड चोरस. तर हे 3 नंबरच्या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. मी शोधून दिलेलं आहे. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. अंडरलाईन केलेली आहे. अंडरलाईन केलेलं हे आन्सर तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे 5 टाइम्स. किती? 5 टाइम्स. सो स्टुडंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला या चॅप्टरचा मेरी कॉम जे नाव आहे या चॅप्टरचं अनब्रेकेबल मेरी कॉम. तर अनब्रेकेबल मेरी कॉम या चॅप्टरचा राहिलेला जो फर्दर पार्ट आहे आपण तो नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. तर हे जे पिक्चर आपण आता बघितलं आहे असेच नावं तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे. ओके. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.